नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो, PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 16वा हप्ता शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे आणि शासनाने यासाठी पात्र असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांची यादी प्रकाशित केलेली आहे। तर नेमकी 16वा हप्ता कोणाला मिळणार आहे याची सविस्तर डिटेलमध्ये माहिती आज आपण जाणून घेऊया। त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ सुरू करूया आणि जाणून घेऊया PM किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, तुमच्या गावातील किती शेतकरी हे 16व्या हप्त्यासाठी पात्र असतील याची सविस्तर डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया। तर व्हिडिओ सुरू करूया। सर्वप्रथम शेतकरी बांधवांनो, यादी पाहण्यासाठी किंवा तुमचं स्टेटस पाहण्यासाठी PM किसानच्या अधिकृत वेबसाईटवर यावं लागेल। यासाठी तुमचं मोबाईलचं ब्राउझर ओपन करा। त्यानंतर ब्राउझर ओपन केल्यावर PM किसान असं सर्च करा। पहिली अधिकृत वेबसाईट येईल pmkisan.go.in, या वेबसाईटला ओपन करा। त्यानंतर अशा प्रकारचा काही डॅशबोर्ड तुम्हाला दिसून येईल। या ठिकाणी डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर अशा अनेक प्रकारची माहिती या ठिकाणी दिसून येईल। तर या ठिकाणी तुम्हाला आता यादी पाहायची आहे। तर यादी पाहण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी खाली स्क्रोल करावं लागेल। त्यानंतर फार्मर कॉर्नर हा पर्याय देण्यात आलेला आहे। यामध्ये तुम्हाला विविध कामे जे आहेत या ठिकाणी तुम्हाला करता येतात। EKYC, न्यू फार्मर रजिस्ट्रेशन, स्टेटस सेल्फ आणि CSC, अपडेट सेल्फ रजिस्टर्ड फार्मर, नाव युअर स्टेटस आणि बेनिफिशियरी लिस्ट। तर यामध्ये दोन पर्याय आपल्यासाठी आहे। बेनिफिशियरी लिस्ट यामध्ये तुम्ही तुमच्या गावानुसार संपूर्ण यादी पाहू शकता, कोणत्या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार आहे। आणि त्यानंतर नाव युअर स्टेटस हा पर्यायामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन नंबरने तुम्ही स्टेटस चेक करू शकता। तर नाव युअर स्टेटस या पर्यायावरती क्लिक करूया। त्यानंतर या ठिकाणी खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकावा लागणार आहे। कॅप्चा कोड टाकून गेट OTP या पर्यायावरती क्लिक करावं लागणार आहे। त्यानंतर OTP येईल, OTP व्हेरीफाय करून तुम्हाला तुमचं स्टेटस या ठिकाणी पाहता येतील। आणि त्यानंतर बेनिफिशियरी लिस्ट यावरती क्लिक करा। आता संपूर्ण गावाची तुम्ही या ठिकाणी लिस्ट पाहू शकता। तर बेनिफिशियरी लिस्ट आज या ठिकाणी तारीख आहे, वेळ अपडेट झालेलीची दिनांक देखील या ठिकाणी आहे। तर आता या ठिकाणी काय करायचं आहे, तर स्टेट जो आपला राज्य आहे या ठिकाणी सिलेक्ट करूया महाराष्ट्र। महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर काही थोडा वेळ प्रोसेस होईल। त्यानंतर या ठिकाणी तुमचा जो काही जिल्हा आहे तो जिल्हा या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल। सिलेक्ट केल्यानंतर तुमचा जो काही तालुका जिल्हा असेल तो या ठिकाणी सिलेक्ट करा। त्यानंतर आता ब्लॉक कोणता आहे पुन्हा एकदा सिलेक्ट करावा लागणार आहे। तर आपण या ठिकाणी सिलेक्ट करून घेऊया। त्यानंतर आता विलेज कोणता आहे, तर त्या गावाचं नाव पाहण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी विलेज गावाच्या नावावरती क्लिक करावं लागेल। आणि त्यानंतर तुमच्यासमोर माहिती आलेली आहे ती म्हणजे गेट रिपोर्ट। गेट रिपोर्ट यावरती जसे तुम्ही क्लिक करणार तर तुमच्यासमोर ही संपूर्ण माहिती दिसून येणार आहे। तर यामध्ये शेतकऱ्यांचं नाव, जेंडर आणि सिरियल नंबर हे पर्याय तुम्हाला दिसतील। तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी ही संपूर्ण पात्र असलेले शेतकरी आहे किंवा नोंदणीकृत शेतकरी आहे। यामध्ये 10 पेजेस आहे। तुम्ही 10 पेजवरती जसे क्लिक कराल तर 10वं पेज तुमच्यासमोर ओपन होईल। अशा गावातील शेतकऱ्यांची तुम्ही यादी पाहू शकता। तर अशा पद्धतीने या यादीमध्ये तुमचं नाव आलेलं आहे का किंवा आहे का हे चेक करणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला हप्ता मिळेल की नाही हे तुम्हाला यावरून समजणार आहे। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपल्या चॅनलवर नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।